गंगाजल योग न्यूजच्या वतीनं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिंदास चर्चा महापालिका निवडणुकीची संपूर्ण तयारी ही पूर्ण झालेली आहे बऱ्यापैकी. आता 80% समाजकारण व 20% राजकारण हे केलं पाहिजे असं मला वाटतं. आम्ही लोकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी ओपन जिम निर्मिती केली आहे. ओपन जिम सगळ्यांच्या डोळ्यासमोर की नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदीला जनतेने साथ दिला, सगळे साथ दिले. हे 5 वर्षाच्या मुख्य 2 वर्षात हे सगळे काम मार्गी लावलं. आपलं प्रभाग 19 हे सोलापुरात नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला एक आदर्श राहिला पाहिजे. बिंदास चर्चा महापालिका निवडणुकीची. नमस्कार, गंगाजल योग न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण बिंदास चर्चा महापालिका निवडणुकीची हा कार्यक्रम सुरू करत आहे. गेल्या सोलापूर शहरात गेल्या 45 महिन्यापासून प्रशासकीय सेवा सुरू होती. यंदा मात्र महापालिका निवडणुकीला वेग आलेला आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19 मध्ये एक समाजसेवक, एक वृक्ष मित्र म्हणून ओळख असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष पवन हिरण्णा देसाई यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. सोलापूर शहरात गेल्या 45 महिन्यापासून प्रशासकीय सेवा होती, तर आता निवडणुकीला वेग आलेला आहे. आपली तयारी व रणनीती कशी असेल? या ठिकाणी तयारी 100% पूर्ण झालेली आहे. आम्ही गेल्या 45 महिन्यापासून तुम्ही जे म्हणता प्रशासकीय हे लागू झालं होतं, ते 45 दिवस आमच्यासाठी खूप मोलाचे होते. कारण की आमची तयारीच 45 महिन्यापासून सुरू आहे सध्या. आता ती आमच्यासाठी एक संजीवनी ठरलेली आहे. निवडणुकीची संपूर्ण तयारी ही पूर्ण झालेली आहे बऱ्यापैकी. आता निवडणूक 15 तारखेला 16 तारखेला निकाल आहे. येत्या 29 तारखेला आम्ही सर्व मित्र परिवार, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ सगळे मिळून माझी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्याच्यानंतर प्रभागातील प्रत्येकाच्या घरी, गल्ली व मंडळ सगळी ठिकाणी जाऊन आम्ही जनतेचा आशीर्वाद घेणार आहे व 15 तारखेला मतदान रूपी आम्ही आशीर्वाद घेणार आहे लोकांचा. प्रभाग क्रमांक 19 मध्ये आपण समाजसेवा करत करत आता राजकारणात येण्यामागचा उद्देश काय आहे? एक जोड पाहिजे, समाजकारणाला एक जोड पाहिजे. 80% समाजकारण व 20% राजकारण हे केलं पाहिजे असं मला वाटतं. प्रभागात आतापर्यंत आपण समाजसेवा कुठले राबवले आहे? सुरुवातीला ज्या वेळेस आमच्या डोक्यात आलं की बाबा आपण निवडणूक लढली पाहिजे. येणारी जी महापालिका निवडणूक आहे ते 1 महिन्याने येऊ दे, 2 महिन्याने येऊ दे, वर्षाने येऊ दे, 2 वर्षाने येऊ दे, जे लढणार आहे आपण निवडणूक, त्यावेळेस निवडणूक लढताना आपण जनतेसमोर रिकाम्या हाताने न जाता काहीतरी करून गेलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटलं. त्यामुळे आम्ही सुरुवात केली की चैतन हॉटेल ते नीलमनगर बनशंकरी चौक पर्यंत 1 किलोमीटर प्लांटेशन केलं. हे करण्यामागचं एकमेव कारण होतं की जेणेकरून कुठलीही बाहेरची व्यक्ती आली, बाहेरची व्यक्ती, परगावची व्यक्ती, कुठलीही व्यक्ती जर आपल्या नीलमनगरला आली, आपल्या प्रभागाला आली, तर त्यांना मेन एंट्री, हे जे एंट्री पॉईंट आहे, मुख्य रस्ता, हे सुंदर, स्वच्छ, हरित दिसला पाहिजे असा आमचा मुख्य हेतू होता. ते पहिल्या वर्षी आम्ही काम केलं. दुसऱ्या वर्षी लोकांच्या आरोग्यासाठी, लोकांना आता सध्या सगळे आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये पूर्ण BP, शुगर, थायरॉइड, हे गुडघेदुखी असे आजार होत होते, ते सगळे आम्ही विचार करता आम्ही लोकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी ओपन जिम निर्मिती केली आहे. ओपन जिम म्हणजे मुंबई, पुणे, हैदराबाद हे असे हायटेक सिटीमध्ये ओपन जिम असतात. आमच्या भागात हे पहिला प्रकल्प आणला आम्ही, याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. आता तिसऱ्या वर्षी 1 किलोमीटर जागे, 1 एकर जागेमध्ये आम्ही भव्य असं उद्यानाचं काम सुरू केलेलं आहे. असं करताना ह्याच्यासोबतच विविध आम्ही शिबिरे घेतलेलं आहे. टोटल 3200 लोकांचं लसीकरण, 712 लोकांचं रक्तदान शिबिर असेल, निवडणुकीत सगळे आरोग्य कार्ड असतील, हे सगळे आम्ही एकंदरीत लोकांना आम्ही समाजकारणात आम्ही उपयोगाला केलेले आहे. महाराष्ट्रात मनसेकडून एक खासदार, एक आमदारही निवडून आलेले नाही, तर आता महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकवणार का? 100% फडकवणार. ते म्हणजे जनतेच्या आशीर्वाद. कसं असतं सर, लोकसभेला हे देशाचा विचार कोण करतं, देशहिताचा विचार कोण करतं, हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर की नरेंद्र मोदी. त्यामुळे तिथं लोकसभेला भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदीला जनतेने साथ दिला, सगळे साथ दिले.
विधानसभेला कोण करतं बाबा, महाराष्ट्राच्या हिताचं कोण करतं त्याला साथ दिलं पाहिजे. आता महापालिका आहे, महापालिका म्हणजे आपल्या नगराचं स्थानिक कोण आहे, तरुण कोण आहे, त्यांचा विचार केला पाहिजे. आपल्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये मनसेचा पॅनल उभं करू शकतात का? 100%. आणि महाविकास आघाडीमधून लढवणार का स्वतंत्र लढवणार? येत्या 2 दिवसात कळलं. प्रभाग क्रमांक 19 मध्ये आपण मनसेकडून निवडणूक लढवून विजयी झाला तर आपलं पहिला विजन काय असेल? सर माझं बघा पहिलं विजन असणार, हे लोकांना काय असतं, हे जे 25 वर्षापासून निवडणूक लढले वीज, पाणी आणि रस्त्यावर, हे 5 वर्षाच्या मुख्य 2 वर्षात हे सगळे काम मार्गी लावणार पाहिजे. चांगले स्वच्छ विदाऊट टक्केवारी न घेता सगळे रस्ते करणार, पाण्याची पाईपलाईन टाकणार, नवीन पाईपलाईन टाकणार, जिथे जुनी पाईपलाईन झाली तिथे नवीन पाईपलाईन टाकणार, आणि सगळे विद्युत जे तार ओपन आहेत ते सगळे अंडरग्राऊंड करणार आधुनिक टेक्नॉलॉजीनुसार. हे पहिला 2 वर्षाचे कामं झाले. नंतर 3 वर्षाची कामं म्हणजे आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी, स्वच्छतेसाठी, ह्या हरित प्रभाग कसं होईल. आपलं प्रभाग 19 हे सोलापुरात नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला एक आदर्श राहिला पाहिजे. भास्कर पेरे पाटलाचं एक छोटंसं गाव आहे, त्या गावाचं मला नाव आठवत नाही, त्या गावाची कशी देशात चर्चा आहे तशी माझी प्रभागाची पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे, असं मला एक माझं प्रामाणिक मत आहे. यासोबतच तरुण कसा निर्व्यसनी होईल, त्याच्या हाताला कसं रोजगार मिळेल, या कामावर मी मुख्य म्हणजे हे करणार आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, घंटागाडीचा विषय आपल्या प्रभागात घंटागाडीचा विषय ज्वलंत आहे. ह्या घंटागाडीसाठी काय करता येईल का, ह्याच्यावर अजून काय अपडेट करता येईल का हे बघेल मी. इथं एक महिला प्रसूती केंद्र करायचं हे माझा एक मुख्य हेतू आहे. कारण की 35,000, आता बघा तुम्हाला सांगतो प्रभाग 19 जर आकडेवारी चेक केलं 35,789 लोकसंख्या असलेली हे प्रभाग एक मोठा प्रभाग आहे. इथं महिलांसाठी प्रसूती केंद्र नाही, कुठंच नाही. ते मुख्यत्व इथं आणायचं माझं एक स्वप्न आहे. ह्याला सोडून अजून असा अनंक्य स्वप्न आहे माझे त्या प्रभागासाठी. तर मित्रांनो, आपण प्रभाग क्रमांक 19 मधील एक समाजसेवक पवन हिरण्या देसाई यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत केलेली आहे. तर यांची विजन काय आहे आपण बिनधास्त चर्चा महापालिका निवडणुकीची या कार्यक्रमात आपण ऐकलात. तर या ठिकाणी आपण वेळ दिल्याबद्दल गंगाजल योग न्यूज चॅनलच्या वतीने आपलं धन्यवाद. गंगाजल योग न्यूज चॅनलचे मी मनापासून आभारी मानतो.